चुकीचं आहे। याविषयी पूर्ण माहिती अनिल बाबूंनी पहिले घ्यावी की ग्रामपंचायत 1.5 वर्षापासून पाठपुरवठा त्यांना करत आहे। त्या तिघाही जणांना नोटीस देत आहे, सतत नोटीस देत आहे, म्हणजे एक नोटीस नाही 8 नोटीस त्यांना दिली आहे। त्यानंतर 8 महिन्यानंतर तो ग्रामपंचायतला पत्र देतो की मला हे अतिक्रमण मी काढतो, मला 1.5 लाख रुपये द्या बुवा ग्रामपंचायतनी, असं तो मागतो। त्यानंतर अजून ब्लॅकमेल करण्याकरता ग्रामपंचायतनी खोलीकरण बरोबर केलं नाही अशा प्रकारची मागणी करतो तो। म्हणजे तो भ्रष्टाचारचा आरोप हा त्याच्यानंतरच आहे। जे पहिले भ्रष्टाचाराचा दिला बाबा तर मग ठीक आहे, आम्ही नोटीस पहिले देत होतो, कारण की त्यांच्या सदस्य होत्या धनगर समाजाच्या आणि त्या नेहमी मागणी करत होत्या की आम्हाला हे अहिल्याबाई होळकर सभागृह येथे बांधायचं आहे, तरी ही जागा आम्हाला अतिक्रमणची जागा आहे ही खाली करून द्यावी। आणि अतिक्रमण म्हणजे काही गोठेच होते, कोणी तिथं राहत नव्हतं, बकरी वगैरे बांधत होते। पण त्यांचं जे मृतक होते बिचारे, आम्हाला दुःख आहे की तो मृतक कोणीही माणसाचं याच्यामध्ये मृत्यू होऊ नये, परंतु आता ते चुकीनं झालं। त्याला काही लोकांनी उचकवलं गावातीलच, याचाही तपास पोलिसांनी करायला हवा की याला कोणी सांगितलं, हे सल्ला कोणी दिली, हे सुद्धा पडताळण्याची गरज आहे ना। त्याचा CDR चेंज करायला पाहिजे की याला कोणी उचकवलं, याला कोणी सांगितलं। जेव्हा अतिक्रमणाची जेव्हा नोटीस आली तेव्हा तो संबंधित तुमच्याकडे आलेला होता, ग्रामपंचायतीकडे नाही, चुकीचं आहे। तो निवडणुकीमध्ये लढला आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली। मी तेच तर सांगून राहिलो की तुम्ही आमच्याकडे पूर्ण कागदपत्र आहे, तुम्ही वाटलं तर आम्ही पूर्ण फाईल तुम्हाला द्यायला तयार आहे। त्या फाईलमध्ये ग्रामपंचायतनी पहिली नोटीस केव्हा दिली आणि 8 नोटीस झाल्यानंतर तो ग्रामपंचायतला डिमांड करतो की मला 1.5 लाख रुपये द्या, मी अतिक्रमण काढतो, आणि नंतर ग्रामपंचायतला ब्लॅकमेल करू लागला। अशा प्रकारची कारवाई आहे, त्यामध्ये असं काही नाही की त्यांनी तक्क नाही ना 1.5 लाख रुपये द्या अशी काय पुरावा आहे? त्याचा पुरावा त्याच्या सहीचं अतिक्रमण जे कारवाई आहे तेवढ त्यांच्यावरच का, सगळ्यांवरती का नाही? सगळ्यांवर। तिथे 3च अतिक्रमण होते आणि 3च अतिक्रमण हे निवासी नव्हते, 3ही अतिक्रमण गोठ्यांचे होते, म्हणून त्या जागेवर आणि त्या अहिल्याबाई होळकर सभागृहाकरता अत्यंत आवश्यक अशी जागा होती आणि तिथे धनगर समाज लागूनच होता, त्यांचा मोहल्ला लागून होता आणि 99% धनगर समाज याशी संमत होता। धनगर समाजाची महिला आमच्या इथे सदस्य आहे, ती आमसभेमध्ये नेहमी यायची आणि त्या जागेची ते मागणी करत होते, नेहमी मोर्चा आणत होते आमच्या ग्रामपंचायतवर। त्यामुळे ग्रामपंचायतनं नियमानं आणि रीतसर कारवाई पूर्ण करून ही कारवाई करत होती। कारवाई पूर्ण झाली नाही आहे, कारवाई करत होती। सरपंच ज्यांचं आहे त्यांचंही अतिक्रमण आहे, तर मग काय तुम्ही सरपंचाचं समजा अतिक्रमण असेल तर तक्रार करावी माणसांनी, त्याच्यावर नक्की कारवाई होईल। या जागेबद्दल मागणी धनगर समाजाची होती, अहिल्याबाई होळकर यांचं सभागृह बांधायचं होतं, त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई ग्रामपंचायत केली। आणि अशा कोणत्याही तक्रारी आल्या तर त्या सुद्धा हटवण्याची कारवाई नक्कीच ग्रामपंचायत जे रितसर आहे ते करतील। असं सुद्धा बोललं जात आहे की ग्रामपंचायतीने यामध्ये हस्तक्षेप करायला नको होतं, ती जागा महसुलाची किंवा वन विभागाची असं। आम्ही बिलकुल, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही तहसीलदारांना पत्र लिहिलं की ही जागा महसूलची आहे, तर यामध्ये तहसीलदारांनी कारवाई करावी। तहसीलदारांनी आम्हाला रिटर्न पाठवलं की या जागे हे ग्रामपंचायतच्या गावठाणात येत असल्यामुळं ही कारवाई तुम्हाला करता येते आणि ग्रामपंचायतनी कारवाई करावी।